स्वामी म्हणाले, "घाबरू नकोस. अक्कलकोट पासून थोड्याच अंतरावर एक साधा कष्टकरी माणूस राहत होता. कुटुंबाची जबाबदारी, कर्ज, आजारपण सगळं एकाच वेळी त्याच्यावर कोसळलं होतं. एके रात्री त्याची मुलगी अचानक बेशुद्ध पडली. गावात डॉक्टर नव्हते. पावसाची रात्र होती. रस्ता बंद होता. तो माणूस मुलीला उचलून बसमध्ये बसला. डोळ्यात अश्रू, ओठांवर फक्त एकच नाव, स्वामी समर्थ, आता तूच वाचव. अचानक बस बंद पडली. सगळे घाबरले. ड्रायव्हर म्हणाला, "आता पुढे जाणे शक्य नाही." तो माणूस खाली उतरला. अंधार, पाऊस आणि शांतता. तेवढ्यात त्याच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. पांढऱ्या वस्त्रातील एक वृद्ध तेजस्वी चेहरा. ते फक्त एवढेच म्हणाले, "घाबरू नकोस, पुढे चाल." क्षणात बस सुरू झाली. कोणाला काही समजलं नाही. रुग्णालयात पोहोचताच डॉक्टर म्हणाले, "तुम्ही वेळेवर आलात. अजून 5 मिनिट उशीर झाला असता तर." तो माणूस थरथरत होता. डोळ्यातून अश्रू वाहत होते. तो बाहेर आला आणि अचानक लक्षात आलं, ते वृद्ध बाबा कुठेच दिसत नाहीत. त्याने खूप ठिकाणी शोधाशोध केली, पण ते कुठंच दिसून आले नाही. नंतर त्याने जाऊन मंदिरात स्वामींच्या पादुकांवर डोकं ठेवलं आणि तिथेच तोच वृद्ध बाबांचा चेहरा त्याला दिसला. त्या दिवशी त्याला कळलं, स्वामी फक्त मंदिरात नसतात, भक्ताच्या संकटात ते स्वतः चालत येतात. जय जय स्वामी समर्थ.